नमस्कार मित्रांनो, मी सूरज आपल्या सर्वांचं बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. मित्रांनो, ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकाचे आपण वाचन करत आहोत. या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे आपल्या ट्रेडिंग वरती, आपल्या इन्व्हेस्टमेंट वरती त्याचा परिणाम होऊ शकतो, या गोष्टी आपण शिकण्याचा या ठिकाणी विचार करत आहोत. तर आपण जबाबदारीचा स्वीकार हे आपण प्रकरण वाचत आहोत. मानसिक समस्या वरवरचे उपाय करून काहीही उपयोग नसतो. आपण समस्या सोडवली आहे असे आपल्याला वाटेल, पण समस्या नंतर पुन्हा उद्भवणार आहे हे लक्षात ठेवा. खरी समस्या सोडवण्यासाठी तुमच्या दृष्टिकोनामध्ये, विचारांमध्ये आमूलाग्र बदलाची गरज असते. असे झाले तर तुम्ही अधिक समाधानकारक अनुभव घेऊ शकाल. मित्रांनो, या ठिकाणी मार्क डग्लस आपल्याला सांगतात की आपण ज्यावेळी ट्रेडिंग करत असतो त्यावेळी आपल्याला मानसिक ज्या समस्या होत असतात तर त्या समस्यावरती तात्पुरते उपाय करून काही उपयोग होत नसतो. आणि ज्यावेळी आपल्याला वाटतं की आपण ती समस्या सोडवली आहे, आता ती समस्या वेगवेगळी प्रत्येकाची असू शकते. जसं काही जणांना ओव्हर ट्रेडिंग ची समस्या असेल, काही जण कमी प्रॉफिट मध्ये बाहेर पडत असतील, काही जण जास्त लॉस मध्ये टिकून राहत असतील, किंवा आपली रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे नियोजन करत नसेल. तर ह्या सर्व समस्या आहेत. तर ह्या सर्व समस्या आपल्याला पुन्हा पुन्हा उद्भवणार आहेत, त्या एका वेळी समाप्त होणार नाही. आणि जर आपल्याला ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्या विचारामध्ये, आपल्या दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज असते. आणि ज्यावेळी आपण अशा पद्धतीचा प्रयत्न करतो, त्या पद्धतीने कृती करतो, त्याच वेळी आपल्याला ह्या समस्यांमधून आपण बाहेर पडून समाधानकारक अनुभव घेऊ शकतो. जेव्हा आपण हरतो तेव्हा असे अनेक मार्ग असतात ज्याद्वारे आपण बाजाराला दोष देऊ शकतो आणि जबाबदारी झटकू शकतो. बाजाराने नेहमी आपल्याला जे हवे होते ते देण्याशिवाय काहीही केले नाही, परंतु आपणच त्या संधीचा फायदा घेऊ शकलो नाही. मार्क या ठिकाणी काय सांगतात की ज्यावेळी आपण लॉस करून घेत असतो, ज्यावेळी आपण मार्केट बरोबर भांडत असतो, झगडत असतो, त्यावेळी अनेक आपल्याला मार्ग दिसतात की ज्यामध्ये आपण ती चूक माझी नाही, ती चूक इतर कुणाची आहे, म्हणजे मार्केटची आहे, किंवा ज्यानं आपल्याला तो स्टॉक घेण्यासाठी, विक्री करण्यासाठी सांगितलं, ज्या न्यूज चॅनेल मध्ये बघून आपण ती ऍक्टिव्हिटी केली होती. असं आपल्याला अनेक मार्ग दिसतील की ज्या ठिकाणी ती जी जबाबदारी आहे त्या जबाबदारी आपण झटकून देऊ शकतो आणि इतरांना दोष देण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु लक्षात घ्यायला पाहिजे की बाजाराने नेहमी आपल्याला जे हवे होते ते देण्याशिवाय काही केले नाही. परंतु या परिस्थितीमध्ये मार्केटची यामध्ये काही चूक नसते, तर आपण जी संधी आपल्याला मिळालेली असते तर त्या संधीचा फायदा करून घेणे हे आपल्याकडून शक्य झालेले नसते, असं आपल्याला मार्क सांगतात. बाजार काय करतो किंवा काय करत नाही यासाठी आपण जबाबदार नसतो, परंतु आपल्या ट्रेडिंग मध्ये निर्माण होणाऱ्या सर्व गोष्टीसाठी केवळ तुम्ही स्वतः जबाबदार असता. तुम्ही जे काही शिकलात त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. तसेच तुम्ही जे काही शिकलात नाहीत त्या प्रत्येक गोष्टीसाठीही तुम्ही जबाबदार आहात. तुम्हाला जे हवं आहे ते शोधून काढण्याचा सर्वात कार्यक्षम मार्ग म्हणजे जिंकण्याची वृत्ती विकसित करणं. ही वृत्तीच मुळात सृजनशील दृष्टी आहे. आज या ठिकाणी काय म्हणतात की बाजार म्हणजे स्टॉक मार्केट काय करते किंवा काय करत नाही यासाठी आपण जबाबदार नसतो, किंवा आपण आपल्यामुळं मार्केटमध्ये एखादी ऍक्टिव्हिटी तयार होईल इतकं आपल्याकडे ताकद नसते, बरोबर आहे. परंतु ज्यावेळी आपण ट्रेडिंग करत असतो त्यावेळी निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या परिस्थिती आहेत, तर त्यासाठी आपण स्वतः जबाबदार असतो. आपण जे काही शिकलो आहोत त्यासाठी आपण जबाबदार आहोत, आणि जे आपण आतापर्यंत शिकलो नाही त्यासाठी सुद्धा आपण जबाबदार आहोत.
म्हणजे कसं, तर जर समजा आपण एक गोष्ट शिकलो, तर मार्केट मध्ये ज्यावेळी आपण काम करण्यासाठी प्रयत्न करतो, त्यावेळी जी गोष्ट शिकलेली आहे तीच गोष्ट आपण कशा पद्धतीने ट्रेडिंग मध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट मध्ये वापरू शकतो याचा आपण विचार करतो. परंतु तो विचार करत असताना ज्या गोष्टी आपण शिकल्या नाहीत किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही इतर पर्याय असू शकतात, याचा आपण विचार घेत नाही. तर त्यामुळे जो परिणाम येईल त्याचा सुद्धा आपण जबाबदार आहोत. आणि ज्या गोष्टी आपण शिकलो नाहीत, जे आपण शिकायला पाहिजे होतं, तर त्या गोष्टीमुळे सुद्धा जर काही वाईट किंवा चांगले परिणाम आले तर त्यासाठी सुद्धा आपण जबाबदार असतो. आणि आपल्याला जे हवं आहे ते शोधून काढून चांगल्या पद्धतीने कार्यक्षमपणे काम करण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, की सतत जिंकण्याची वृत्ती विकसित करायची आहे. ही एक मानसिकता आहे जिंकण्याची. कारण थोडं कसं होतं, की आपण जर लॉस करून घेतला, तर आपण जिंकण्याची वृत्ती कमी कमी आपली होत जाते आणि आपण मग दोष द्यायला सुरुवात करतो, की माझं चुकीचं कसं नव्हतं आणि स्टॉक मार्केट माझ्या विरोधात कसं असतं. आणि या कंडिशन मध्ये आपण आपल्या मनामध्ये जिंकण्याची वृत्ती विकसित करू शकत नाही. परंतु जे काही झालेलं आहे, तर ते झालेल्या गोष्टीला स्वीकारायचं, तिची जबाबदारी पूर्णपणे घ्यायची आणि जे मार्केट मधून संधी मिळत आहे त्या संधी मध्ये आपण सतत टिकून राहायचं. हा असं आपण विचार केला तर त्याला आपण जिंकण्याची वृत्ती म्हणतो. आणि ही जर विकसित आपल्यामध्ये झाली तर आपण चांगल्या अर्थाने काम करू शकतो. आणि हीच एक मुळात म्हणजे सृजनशील दृष्टी आहे. म्हणजे यामधून काहीतरी चांगली गोष्ट निर्माण होऊ शकते, असं आपल्याला मार्क डग्लस सांगतात. विजयी वृत्ती विकसित करणे ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. जिंकण्याची वृत्ती विकसित करण्यासाठी केवळ आपण स्वतः जबाबदार असतो. बाजार आपल्यासाठी ती वृत्ती कधीही आयती पुरवत नाही. जर आपल्याकडे जिंकण्याची वृत्ती नसेल तर आपण सुसंगत आणि सातत्यपूर्ण विजेते बनवू शकणार नाही. मार्क किती छान सांगतात पहा, की विजयाची वृत्ती विकसित करणं ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे ती वृत्ती विकसित करणं हे अपरिहार्य आहे. आणि या जिंकण्याची वृत्ती विकसित करण्यासाठी दुसरे कोण जबाबदार नाही, तर त्यासाठी तुम्हीच जबाबदार असतात. आणि स्टॉक मार्केट ही वृत्ती आपल्याला म्हणजे कुठेही जाऊन असं आयती मिळत नाही किंवा आपल्याला ती शिकवली जात नाही, तर ती आपल्याला स्वतः शिकावी लागते. आपली मानसिकता त्या पद्धतीने तयार करावी लागते. ती आपल्याला अशी फुकट कुठं मिळत नाही. जर आपल्याकडे ही वृत्ती नसेल तर आपण कधीही सुसंगत म्हणजे चांगल्या प्रकारचे काम करणारे आणि सातत्याने प्रॉफिट मध्ये असणारे विजेते बनू शकणार नाही. अशा पद्धतीचे मार्क आपल्याला सांगतात. आणि हा हा सर्व जो आहे तो सायकोलॉजिकल मानसिक विचार आहे. आणि शेअर मार्केटमध्ये काम करत असताना याच गोष्टीमुळं तुमच्या मानसिक दृष्ट्या तुम्ही किती सक्षम आहात, स्टेबल आहात, यावरती स्टॉक मार्केटमध्ये काम करण्यामध्ये यशाचा एक मोठा वाटा आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही शंका असेल तर कमेंट सुद्धा करा. धन्यवाद.